नमस्कार मित्रो, आज आपण GOC फर्स्टमधला सेकंड लेक्चर आपण डिस्कशन करतोय पहा. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बॉन्ड फिशन, हाऊ टू रिप्रेझेंट द केमिकल रिॲक्शन्स, हाऊ टू टेक्स प्लेस द केमिकल रिॲक्शन्स याच्याबद्दल आपण डिस्कशन आपण केलात पहा. त्यामध्ये आपण बॉन्ड फिशन आपण हा कन्सेप्ट पाहिला होता. बॉन्ड फिशन होत असताना टू वेजनं आपल्याला बॉन्ड फिशन होतं. एक हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन आणि दुसरा होमोलिटिक बॉन्ड फिशन मी तुम्हाला सांगितला. होमोलिटिक बॉन्ड फिशन आणि हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला कोणत्या कंडिशनला घडतात याच्यावर आपली चर्चा झालेली आहे आणि त्यानुसार थोडक्यात आपण आणखी एकदा लक्षात घेऊ की हे होमोलिटिक आणि हेट्रोलिटिक घडल्यानंतर कोणते इंटरमिडिएट्स आपल्याला बनतात. तर इंटरमिडिएट्स आपण आज डिस्कशन करणार आहात, त्याची ओळख होणं गरजेची आहे. त्याचबरोबर आपल्याला पुढे जाऊन इलेक्ट्रॉनिक मूव्हमेंट आपल्याला पाहायचं आहे. तर पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ पहा की होमोलिटिक बॉन्ड फिशन आपण जर बघितला, होमोलिटिक बॉन्ड फिशन, होमोलिटिक बॉन्ड फिशन घडण्यासाठी कंडिशन्स आपण जर बघितला तर त्यामध्ये आपण काय म्हणतो, होमोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला घडल्यानंतर आपल्याला घडण्यासाठी पहिली कंडिशन काय असेल पहा, द बॉन्डेड आयटम्स विच हॅव द सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजेच आपण म्हणू शकता की बॉन्डेड आयटम्स हॅव सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बरोबर आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला सेम असली पाहिजे. जसं आपण एखादा Cl असेल तर यांच्यापासून आपल्याला Cl डॉट आणि प्लस Cl डॉट आपल्याला मिळत असतो. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर पहा दुसरी कंडिशन असेल, वेन द एनी केमिकल रिॲक्शन्स विच अंडरगो द केमिकल रिॲक्शन्स अँड दिस रिॲक्शन्स कॅन बी टेक्स प्लेस इन प्रेझन्स ऑफ नॉन पोलार सॉल्वंट. आता आपण काय म्हणतोय पहा, नॉन पोलार सॉल्वंट, नॉन पोलार सॉल्वंट. आता हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा पहा. पुढं चालून आपल्याला हे पोलार आणि नॉन पोलार कोण असतात हे तुम्हाला लक्षात येणार. एक दोन एक्झाम्पल लक्षात असू द्या. नॉन पोलार म्हटलात तर कार्बन डायसल्फाईड असेल किंवा एखादा बेन्झिन असेल, बेन्झिन किंवा एखादा कार्बन टेट्राक्लोराइड असेल, यांना आपण नॉन पोलार असं म्हणतो. आणि एनी रिॲक्शन्स विच आर टेक्स प्लेस इन प्रेझन्स ऑफ दिस नॉन पोलार सॉल्वंट विच अंडरगो द होमोलिटिक बॉन्ड फिशन. त्यावेळेस आपल्याला त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे बॉन्ड फिशन होताना होमोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला घडत असतो. त्याचबरोबर आपण असं म्हणतोय पहा, दिस रिॲक्शन्स विल बी टेक्स प्लेस ऑर एनी केमिकल रिॲक्शन्स विच आर टेक्स प्लेस इन प्रेझन्स ऑफ सनलाईट. यालाच आपण HNU असं लिहितात किंवा त्यालाच आपण काय लिहू शकतो, UV लाईट आपण लिहितो. देन दिस रिॲक्शन्स विल बी टेक्स प्लेस बाय द होमोलिटिक बॉन्ड फिशन. त्यानंतर आपण पुढं असं म्हणतो की इन प्रेझन्स ऑफ परॉक्साईड आपण कुणाला म्हणू शकता, मी तुम्हाला सांगितलेलं पहा एक्झाम्पल लक्षात ठेवा. H2O2 असेल किंवा एखादा तुमचा बेन्झॉइल परॉक्साईड असेल किंवा Na2O2 असेल, यांना आपण काय म्हणतो, परॉक्साईड असं म्हणतात. आणि हे प्रेझन्स असताना जर एखादी केमिकल रिॲक्शन घडत असेल तर त्यावेळेस त्या रिॲक्टिंग स्पेसीचं किंवा त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आपल्याला होमोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला घडत असतं. नेक्स्ट आपण पुढं असं म्हणतोय पहा, दिस रिॲक्शन्स विल बी टेक्स प्लेस ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे ही रिॲक्शन होत असताना आपण म्हणू शकता ॲट हाय टेम्परेचरला जर आपण ही रिॲक्शन घडवत असाल तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल पहा, दे कॅन शो द अंडरगो द होमोलिटिक बॉन्ड फिशन. त्यानंतर आपण पुढं लक्षात ठेवा पहा, वेन द केमिकल रिॲक्शन्स विच आर टेक्स प्लेस इन व्हेपर फेज. जर एखाद्या रिॲक्शनचा रिॲक्टंट असेल किंवा रिएजंट असेल, तो जर तुम्हाला व्हेपर फेजमध्ये असेल तर त्यावेळेस आपल्याला होमोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला घडत असतो. म्हणून आपण रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन व्हेपर फेज. व्हेपर फेजमध्ये जर आपल्याला रिॲक्शन घडत असेल तर त्यावेळेस आपण त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचं बॉन्ड फिशन होऊ शकतो, होमोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला घडत असतो, असं आपण लक्षात ठेवा. लक्षात राहील. तर याच्यानुसार आपल्याला होमोलिटिक बॉन्ड फिशन कसं घडतं आणि कधी घडतं हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि वी नो दॅट आफ्टर द होमोलिटिक बॉन्ड फिशन विच फॉर्म द फ्री रॅडिकल्स. आणि या कंडिशनमध्ये आपल्याला होमोलिटिक बॉन्ड फिशन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतात, तर फ्री रॅडिकल्स आपल्याला मिळतात. फ्री रॅडिकल्स
हा तुमचा इंटरमिडिएट आहे. तर हा फ्री रॅडिकल्स आपल्याला बनतो आणि हे फ्री रॅडिकल्स आपल्याला आज डिस्कस करायचे आहेत. तर ह्या कंडिशन लक्षात राहतील. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात पहा, ज्याच्यामध्ये आपण हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन आपण पाहतो. हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला कोणत्या कंडिशनला घडतो हे पण आपल्याला माहीत असावं, म्हणून आपण पुढे कंडिशन आपण पाहतोय पहा, कंडिशन्स फॉर द हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन. हेट्रोलिटिक बॉन्ड फिशनचं आपल्याला कंडिशन काय असेल पहा, म्हणजेच त्याला आपण म्हणता हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन. हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला होत असताना कंडिशन्स कोणत्या असतील पहा, त्याला आपण कंडिशन्समध्ये आपण पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ पहा, द बॉन्डेड आयटम्स इन द मॉलिक्युल्स विच हॅव द ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स विच अंडरगो द हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन. ज्यावेळेस दोन बॉन्डेड आयटम्समधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड आपल्याला हेट्रोलिटिकली कधी तुटतो, जर त्या दोन बॉन्डेड आयटम्सची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त असेल. म्हणजे जसं आपण म्हणू शकता, म्हणजे पहिली कंडिशन काय असेल पहा, द बॉन्डेड आयटम्स हॅव ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आपल्याला जास्त असेल. जसं आपण म्हणता कार्बन आणि एखादा फ्लोरीन असेल, यातला जो बॉन्ड असेल तर याची आपल्याला 4 इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, याची आपल्याला 2.5 आपल्याला मिळू शकते. मग याच्यातला जो डिफरन्स आहे तर तो डिफरन्स आपल्याला 1.5 मिळतो. इट इज द ग्रेटर डिफरन्स. आणि या ग्रेटर डिफरन्स असेल तर त्यावेळेस आपल्याला त्यांचा बॉन्ड फिशन काय होईल पहा, हेट्रोलिटिकली आपल्याला बॉन्ड फिशन होतो. जसा कार्बन ऑक्सिजन आहे, जसा कार्बन नायट्रोजन आहे, किंवा कार्बन एखादा हायड्रोजन असेल, यांच्यामध्ये ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असतो. अशा बॉन्डचं आपल्याला हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला पॉसिबल आहे. त्यानंतर आपण असं म्हणतोय पहा, दिस रिॲक्शन ऑर एनी रिॲक्शन्स विच आर टेक्स प्लेस इन प्रेझन्स ऑफ पोलार सॉल्वंट, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता इन प्रेझन्स ऑफ पोलार सॉल्वंट. पोलार सॉल्वंट्समध्ये आपल्याला जर रिॲक्शन घडत असेल तर ती रिॲक्शन घडत असताना हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन घडत असतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पोलार सॉल्वंट मग कोण असतील तर ज्याला आपण H2O म्हणतो, किंवा एखादा अल्कोहोल असेल, किंवा एखादा दुसरा एखादा काय ॲसिटोन असेल, ज्याला आपण CH3 C डबल बॉन्ड O CH3 म्हणतो. यांना आपण काय म्हणू शकतो आपण, दीज आर दी पोलार सॉल्वंट. यांना आपण पोलार का म्हणतात, याच्यात GOC सेकंडमध्ये तुम्हाला पहिल्यांदा हीच गोष्ट मला शिकवायची आहे, पण पहिल्यांदा लक्षात असू द्या, पोलार सॉल्वंट आपल्याला प्रेझेन्स असताना जर रिॲक्शन घडत असेल तर त्यांना आपण काय म्हणू पहा, हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन घडून आपल्याला ती रिॲक्शन घडत असते. बरोबर. नेक्स्ट आपण पुढे सांगू शकता, दिस हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन्स आर पॉसिबल वेन द रिॲक्शन्स विच आर टेक्स प्लेस ॲट लोअर टेम्परेचर. म्हणजे आपण काय म्हणू शकता, ॲट लोअर टेम्परेचरला जर आपण एखादी रिॲक्शन घडत असेल तर त्यावेळेस आपल्याला हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला घडतो. नेक्स्ट आपण असं म्हणतोय पहा, वेन दिस रिॲक्शन्स विल बी टेक्स प्लेस इन प्रेझन्स ऑफ ॲसिड्स अँड बेस. म्हणजे आपण असं म्हणू शकता, इन प्रेझन्स ऑफ ॲसिड बेस रिॲक्शन म्हणा, किंवा इन प्रेझन्स ऑफ ॲसिड बेस असं आपण त्यांना म्हणतो. मग ॲसिड किंवा म्हणजे एखादा NaOH असेल किंवा एखादा HCl असेल, हे जर प्रेझन्स असतील तर त्यावेळेस आपल्याला काय होऊ शकतं पहा, हे हेट्रोलिटिकली बॉन्ड फिशन आपल्याला पॉसिबल असेल. आणि ही रिॲक्शन तुम्हाला लिक्विड फेजमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या कंडिशन असतील. आणि तुम्हाला माहिती आहे, आफ्टर द हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला काय बनतो, तर आयॉन्स आपल्याला बनतात. बरोबर आहे. आयॉन्स आपण जर म्हणत असाल तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल, एक कॅटायन्स मिळतो आणि दुसरा काय मिळेल पहा, अनायन्स आपल्याला मिळू शकतो. तर असे 2 प्रकारचे आपल्याला आयॉन्स आपल्याला मिळत असतात. मग आता मी तुम्हाला काल सांगितलेलं पहा, की जर फ्री रॅडिकल हा कार्बन स्पेसिसपासून मिळत असेल तर कार्बन फ्री रॅडिकल म्हणतो. जर कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येत असेल तर त्याला कार्बोकॅटायन म्हणतात. कार्बनवर निगेटिव्ह चार्ज येत असेल तर कार्बानायन्स म्हणतात. आणि मग त्यांनाच आपण काय म्हणत असतो, इंटरमिडिएट्स असं म्हणतो. मग आपण रिॲक्शन इंटरमिडिएट जे आपण पाहता त्यातले 3 आपण आज डिस्कशन करणार आहात आणि बाकीचे आपण GOC 2 मध्ये आपण डिस्कशन करणार आहात. तर सुरुवात करत असताना आपण रिॲक्शन इंटरमिडिएट्स ज्याच्यामध्ये आपल्याला 3 पाहिजे आहेत, एक होमोलिटिक
बॉन्ड फिशननुसार फ्री रॅडिकल मिळतो, हेट्रोलिटिक बॉन्ड फिशननुसार आपल्याला कार्बोकॅटायन्स आणि कार्बन आयन्स आपल्याला मिळतात. याच्यावर आपण डिस्कशन करू पहा. तर नेक्स्ट आपलं जे लेक्चर असेल तर याच्यामध्ये आपल्याला होमोलिटिक बॉन्ड फिशननुसार फ्री रॅडिकल्स आपल्याला मिळतो, त्याचबरोबर हेट्रोलिटिक बॉन्ड फिशनपासून कार्बोकॅटायन आपल्याला मिळतो आणि कार्बन आयन्स आपल्याला पाहायला मिळेल. राईट. नेक्स्ट आता आपण हेडिंग लिहा पहा, रिॲक्शन इंटरमिडिएट. रिॲक्शन इंटरमिडिएट्स आपल्याला पाहत असताना आपण पहिल्यांदा आपण जे डिस्कशन करू तर पहिला रिॲक्शन इंटरमिडिएट असेल ज्याला आपण म्हणतोय पहा कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनलाच आपण आणखीन एक नाव देऊ शकता, कार्बोनियम आयन. असे आपण त्यांना म्हणतो. याला सिम्पली मी असं लिहितोय पहा, सी पॉझिटिव्ह लिहिलात, इथून पुढं की तुम्ही लक्षात घ्या हे कार्बोकॅटायन आहे असं आपण लक्षात घेऊ पहा. आता पहा कार्बोकॅटायन्स आपल्याला कधी मिळतो, कशामुळं मिळतो, ह्या कंडिशन्स आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळं आपण असं म्हणू शकता की हा जो कार्बोकॅटायन असेल तर ड्यू टू द हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन देन फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, तो कार्बोकॅटायन आपल्याला बनवतो. मग कार्बोकॅटायन डिफाईन जर करायचं असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकता, द पॉझिटिव्ह चार्ज्ड कार्बन species called as कार्बोकॅटायन. त्यांना आपण काय म्हणू शकता, कार्बोकॅटायन असं म्हणतात. जसं आपण एखादा हा तुमचा काय असेल पहा कार्बन असेल, या कार्बन आयटमवर पॉझिटिव्ह चार्ज येत असेल तर यांना आपण काय म्हणू शकता पहा कार्बोकॅटायन असं म्हणतात. जसं आपण एखादा CH3 पॉझिटिव्ह असेल किंवा एखादा CH2 पॉझिटिव्ह असेल किंवा एखादा CH3 हा CH3 हा पॉझिटिव्ह असेल, यांना आपण काय म्हणतोय पहा कार्बोकॅटायन. द कार्बन आयटम्स कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज अँड दिस पॉझिटिव्ह चार्ज द कार्बन स्पेसिस आर कॉल्ड लाईक द कार्बोकॅटायन. त्यांना आपण कार्बोकॅटायन म्हणतो. हा मिळत असताना आपल्याला कसा मिळणार आहे तर जर आपण एखादा हा CH3 आपण घेतलात आणि याच्यासोबत एखादा हा Z तुमचा काय असेल पहा एक अटॅच्ड ग्रुप असेल किंवा आयटम असेल, यांच्यामध्ये जर आपण हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन घडत असेल, हेट्रोलिटिक म्हणजेच आपण काय म्हणतो इथला तुमचा हा बॉन्ड एक इलेक्ट्रॉन, दोन्ही इलेक्ट्रॉन आपल्याला काय होतील पहा, दिस इलेक्ट्रॉन्स मूव्ह टुवर्ड दिस Z आयटम्स अँड विच कॅरीज द निगेटिव्ह चार्ज. याच्यावर आपल्याला निगेटिव्ह चार्ज बनतो, याच्यावर आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज मिळतो, यालाच आपण कार्बोकॅटायन असं म्हटलं जातं. आता हा जो कार्बोकॅटायन असेल तर या कार्बोकॅटायन्समध्ये आपण काय डिस्कशन करतोय पहा, कार्बोकॅटायन काय असतो तर त्यासाठी आपण म्हणू द कार्बन आयटम विच कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज विच कंटेन द 6 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आपल्याला या कार्बन आयटमवर 6 इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे त्यांच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बघा या इथं जर बॉन्ड फॉर्मेशन केला तर इथले 2 इलेक्ट्रॉन, इथं एक बॉन्ड फॉर्मेशन केला तर 2 इलेक्ट्रॉन, इथे एक बॉन्ड फॉर्मेशन केला तर 2 इलेक्ट्रॉन मिळतील. म्हणजे 2 + 2 + 2 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. 6 इलेक्ट्रॉन्स असणाऱ्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येत असेल तर त्यांना आपण कार्बोकॅटायन असं म्हणतो. म्हणून आपण काय म्हणू शकता, द कार्बोकॅटायन इन विच the carbon atom carries positive charge and contains 6 electrons. त्यांच्याकडे आपल्याला काय मिळतील पहा 6 इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर आपण 6 इलेक्ट्रॉन्स कंटेनिंग जर असेल तर त्यावेळेस आपण इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणतो, बरोबर आहे. म्हणून आपण काय म्हणू शकता, इट हॅज इनकम्प्लीट ऑक्टेट. म्हणजे यांच्याकडे ऑक्टेट जो असेल तर ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स, पण 8पेक्षा कमी आहेत म्हणून आपण त्यांना काय म्हणतोय पहा इनकम्प्लीट ऑक्टेट असं म्हटलं जातं. इनकम्प्लीट ऑक्टेट याचा अर्थ आपण काय म्हणू शकता, दिस कार्बन आयटम्स हॅव द लॅक ऑफ इलेक्ट्रॉन. ज्याला आपण म्हणू शकता त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. आणि जर इलेक्ट्रॉनचा लॅकिंग असेल तर त्यांना आपण काय म्हणू शकतो पहा, इट इज द इलेक्ट्रॉन डिफिशियंट. त्यांना आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट असं म्हणतो. याला आपण काय म्हणू, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. इलेक्ट्रॉन डिफिशियंटलाच आपण इलेक्ट्रॉन पुअर असं आपण त्यांना म्हणू शकता. मग इलेक्ट्रॉन पुअर का असेल तर इनकम्प्लीट आहे, इनकम्प्लीट का असेल तर 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण पहा, याच्यानंतर आपल्याला काय माहीत असावं, हा जर इलेक्ट्रॉन पुअर असेल तर तो काय म्हणून काम करू शकतो, इट ॲक्ट ॲज ए इलेक्ट्रोफिल. म्हणजेच आपण काय म्हणू शकता, वर्क ॲज ए इलेक्ट्रोफाईल.
इलेक्ट्रोफाईल, बरोबर आहे. इलेक्ट्रोफाईल्स आपण कुणाला म्हणू शकता? इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन, फील मीन्स लविंग, म्हणजे जो इलेक्ट्रॉनची फिलिंग करतो, इलेक्ट्रॉनची कमतरता ठेवतो, त्याला इलेक्ट्रॉनची गरज असते, त्याला इलेक्ट्रॉनवर प्रेम करतो, त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा? इलेक्ट्रोफिल असं म्हणतो. आणि हा जो असेल तर याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि म्हणून आपण त्यांना काय म्हणू शकता? इलेक्ट्रोफिल म्हणून तो काम करत असतो, असे आपण बघू. इलेक्ट्रोफिल आणि न्यूक्लिओफिल आपण GOC सेकंडमध्ये डिस्कस करणार आहात. हा एक रिएजंट आहे, मी काल तुम्हाला याच्यावर चर्चा केलेली आहे. तर हा इलेक्ट्रोफिल म्हणून काम करत असतो असे आपण त्या ठिकाणी सांगू शकता, बरोबर आहे. त्यानंतर बघा, हे जे इलेक्ट्रोफिल्स असतात दे आर कंबाईन विथ, ते कुणासोबत कंबाईन होऊ शकतात? इलेक्ट्रॉन रिच सेंटर, जो इलेक्ट्रॉन पेअर देऊ शकतो, त्यांना आपण निगेटिव्ह चार्ज असतो अशा स्पेसिस सोबत तो कंबाईन होत असतो. म्हणून आपण इट ऑलवेज कंबाईन विथ इलेक्ट्रॉन रिच और निगेटिव्ह स्पेसिस, म्हणजे तो निगेटिव्ह स्पेसिस सोबत किंवा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस सोबत तो कंबाईन होत असतो असं आपण त्या ठिकाणी सांगू शकता, बरोबर आहे. तर हे आपण त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहू शकता. त्याच्यानंतर पहा, याच्या टाईप्सवर आपण जर विचार केला तर त्या टाईप्सचा पण आपण विचार करू. पहा, तर एवढं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा. हे कार्बोकॅटायन्सबद्दल आपल्याला माहिती असावी. नेक्स्ट आपण पुढं पाहतोय पहा, कार्बोकॅटायन्सच्या आपण काही प्रॉपर्टी आपण आणखीन डिस्कशन करू, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, हे जे कार्बोकॅटायन्स असतील तर हे कार्बोकॅटायन्स आपण काय म्हणता पहा? टाइप्स ऑफ कार्बोकॅटायन्सचे आपल्याला टाइप्स आपल्याला पाहिजे आहेत. दिस टाइप्स आर एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर्स ऑन विच टाईप ऑफ कार्बन आयटम. कोणत्या प्रकारच्या कार्बन आयटमवर पॉझिटिव्ह चार्ज बनतो त्यावरून आपल्याला कार्बोकॅटायन्सचे प्रकार पडलेले आहेत. यू नो द टाइप्स ऑफ कार्बन आयटम. टाइप्स ऑफ कार्बन आयटम आपल्याला काय मिळतात? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी असे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कार्बन सांगितलेले आहेत. त्यापैकी त्यावरूनच आपण कार्बोकॅटायन्सचे 3 प्रकार आपण करतोय, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. म्हणून आपण देर आर थ्री टाइप्स ऑफ कार्बोकॅटायन्स आपल्याला किती मिळतात पहा? 3 टाइप्सचे आपल्याला पाहायला मिळतील. नंबर 1 ज्याला आपण म्हणतो प्रायमरी कार्बोकॅटायन्स आपण कुणाला म्हणू शकता? द पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर्स ऑन द प्रायमरी कार्बन आयटम इन कार्बन स्पेसिस और कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज द प्रायमरी कार्बोकॅटायन. म्हणून आपण काय म्हणू शकता पहा? द पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट on primary type of carbon atom, then it is called as the primary carbocation. मग आता आपण एक्झाम्पल बघू शकता पहा, जर आपण एखादा CH3 आणि हा CH2 पॉझिटिव्ह आला तर याला आपण काय म्हणू पहा? प्रायमरी कार्बोकॅटायन. कारण पॉझिटिव्ह चार्ज कुठं तयार झाला आहे? प्रायमरी टाईपच्या कार्बनवर बनलेला आहे, म्हणून आपण याला प्रायमरी कार्बोकॅटायन म्हणतो. दुसरं एक्झाम्पल बघा, हा CH3 CH2 पॉझिटिव्ह, याला आपण काय म्हणू पहा? प्रायमरी कार्बोकॅटायन म्हणतो. कारण हा कार्बन आयटम पॉझिटिव्ह आहे, ज्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कार्बन आयटम प्रायमरी प्रकारात मोडतो, म्हणून आपण त्यांना प्रायमरी कार्बोकॅटायन म्हणायचा. दुसरं एक्झाम्पल बघा, CH3 हा CH3 असेल आणि हा तुमचा CH2 पॉझिटिव्ह असेल, याला आपण काय म्हणू पहा? प्रायमरी कार्बोकॅटायन. कारण पॉझिटिव्ह चार्ज कुठं ॲक्वायर झाला? प्रायमरी टाईप ऑफ कार्बनवर झाला, याला आपण प्रायमरी कार्बोकॅटायन असं म्हणतात. आणि हा प्रायमरी कार्बोकॅटायन आपण 1 डिग्रीनं आपण रिप्रेझेंट करू शकतो, हे आपण लक्षात ठेवा, बरोबर आहे. तर याला आपण काय म्हणता? 1 डिग्रीनं आपण त्याला रिप्रेझेंट करू शकता, लक्षात राहील. हा प्रायमरी टाईपचा कार्बोकॅटायन आपण बघितला. नेक्स्ट आपण पुढे पाहतोय पहा, सेकंडरी कार्बोकॅटायन आपण कुणाला म्हणायचा ते मी तुम्हाला सांगतोय पहा. सेकंडरी कार्बोकॅटायनमध्ये फरक काय असेल पहा? द पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट ऑन सेकंडरी टाईप ऑफ कार्बन आयटम, म्हणजे सेकंडरी टाईप ऑफ कार्बन आयटमवर जर असेल तर त्यांना आपण काय म्हणतो? सेकंडरी कार्बोकॅटायन. जसं आपण एक्झाम्पल पाहत असताना CH3 हा CH3 आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज दिला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज या कार्बनवर आहे, हा कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडला आहे, म्हणून हा सेकंडरी कार्बन होतो. सेकंडरी कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळं सेकंडरी कार्बोकॅटायन असं म्हणतात. दुसरं एक्झाम्पल बघा,
बघा हा तुमचा CH3 हा CH हा पॉझिटिव्ह CH2CH3 याला पण आपण काय म्हणू शकतो पहा सेकंडरी कार्बोकॅटायन असं म्हटलं जातं. लक्षात येतंय. जर मी तुम्हाला असं दिलेलं असेल तर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर याला आपण काय म्हणतो सेकंडरी कार्बोकॅटायन असं म्हटलं जातं. तर हा सेकंडरी कार्बोकॅटायन आपल्याला माहीत असावं. सेकंडरी कार्बन ॲटम आपण 2 डिग्रीनं रिप्रेझेंट करत असतो हे आपण लक्षात ठेवा. लक्षात राहील. तर हा कार्बोकॅटायन आपल्याला मिळाला. नेक्स्ट आपण पुढे पाहणार टर्शरी कार्बोकॅटायन. टर्शरी कार्बोकॅटायन्स आपण कुणाला म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात येईल पहा. टर्शरी कार्बोकॅटायन आपण कधी म्हणतो टर्शरी कार्बोकॅटायन. टर्शरी कार्बोकॅटायनमध्ये काय बदल करायचा आहे फक्त पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर्स ऑन द टर्शरी टाईप ऑफ कार्बन आयटम. टर्शरी टाईप ऑफ कार्बन आयटमवर जर तुम्हाला मिळत असेल तर त्यांना आपण काय म्हणू पहा टर्शरी कार्बोकॅटायन. जसं आपण एक एक्झाम्पल पाहता हा CH3 हा CH3 हा CH3 असेल आणि हा पॉझिटिव्ह असेल याला आपण काय म्हणू पहा टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन. हा कार्बोकॅटायन कोणता तयार झाला या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तो कार्बन आयटम टर्शरी टाईपचा कार्बन आयटम आहे म्हणून टर्शरी कार्बोकॅटायन असं म्हणतो. यालाच मी असं लिहू शकतो काय तर हा तुमचा जो असेल याच्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज येत असेल तर याला आपण टर्शरी कार्बोकॅटायन असं म्हणतात. तसंच आपण जर बघितलात तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो हा तुमचा हा कार्बन आयटम पॉझिटिव्ह चार्ज झाला. मग पॉझिटिव्ह चार्ज कार्बन आयटमला आपण काय म्हणतो टर्शरी कार्बोकॅटायन असं म्हटलं जातं. असे टर्शरी कार्बोकॅटायन्स आपल्याला पाहायला मिळतात. देर आर द 3 टाईप्स ऑफ कार्बोकॅटायन. आणखीन काही प्रकारचे असतात. बेन्झिलिक कार्बोकॅटायन असतो, अलिलिक कार्बोकॅटायन असतो किंवा एखादा दुसरा सायक्लोप्रोपिल मिथिल कार्बोकॅटायन असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्बोकॅटायन असतात आणि हे कार्बोकॅटायन्स आपल्याला बेसिकली एवढे तरी आपल्याला माहीत असावेत. त्यामुळे आपण हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय पहा. तर कार्बोकॅटायन्स आपण याच्या व्यतिरिक्त आपण कोणते कार्बोकॅटायन असू शकतात त्याबद्दल जर आपण बघितलात तर त्यामध्ये आपण बेन्झिलिक कार्बोकॅटायन तुम्ही नावाने लक्षात ठेवा आणि कारण पुढे तुम्हाला त्याची अडचण येणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल पहा हा तुमचा फिनिल ग्रुप आहे. या फिनिल ग्रुपसोबत इथं तुम्हाला जर CH2 आणि हा पॉझिटिव्ह दिला असेल तर याला आपण काय म्हणतोय पहा बेन्झिल कार्बोकॅटायन असं म्हणतो. बरोबर आहे. जर आपण एखादा CH3 हा CH डबल बॉन्ड CH आणि हा तुमचा CH2 पॉझिटिव्ह म्हणजे डबल बॉन्डच्या नेक्स्टला आपण अलिलिक म्हणतो म्हणून आपण याला अलिल कार्बोकॅटायन असं आपण त्यांना म्हणतो किंवा अलिलिक कार्बोकॅटायन असं म्हटलं जातं. किंवा एखादा एक्झाम्पल पाहत असताना हा तुमचा सायक्लोप्रोपिल आहे. हा सायक्लोप्रोपिल आहे हा तुमचा कार्बन आयटम आहे म्हणजे इथं कोण आहे CH2 आहे म्हणजे हा तुमचा काय असेल पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे याला आपण काय म्हणतो सायक्लोप्रोपिल मिथिल कार्बोकॅटायन असे आपण त्यांना म्हणतो. बरोबर आहे. त्याचबरोबर पहा असाच एक तुम्हाला आणखीन माहीत असणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे याला आपण म्हणतो हा तुमचा पॉझिटिव्ह चार्ज असेल. बरोबर आहे. याच्यातला एक हायड्रोजन कमी करा. बरोबर. याला आपण डायसायक्लोप्रोपिल मिथिल कार्बोकॅटायन असं म्हणतात. तसंच आपण एखादा याला आपण काय म्हणतो ट्रायसायक्लोप्रोपिल मिथिल कार्बोकॅटायन असं म्हणतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्बोकॅटायन्स आपल्याकडे असतात. याच्या स्टेबिलिटीबद्दल याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीबद्दल ॲसिडिटीबद्दल बेसिसिटीबद्दल आपल्याला डिस्कशन पुढच्या काळामध्ये करायचं आहे. त्यामुळे याची ओळख करून घ्यायची आहे. हे त्यासाठी तर आपण ही कन्सेप्ट आपण शिकतो. बरोबर आहे. हे कार्बोकॅटायन्सचे प्रकार आपण बघितलात. बरोबर आहे. त्यानंतर बघा कार्बोकॅटायन्सच्या आपण थोडं हायब्रिडायझेशनचा विचार करू. तर कार्बोकॅटायनचं हायब्रिडायझेशन काय असेल तर त्यासाठी आपण काय म्हणतोय बघा कार्बोकॅटायनचं हायब्रिडायझेशन काय असेल हायब्रिडायझेशन ज्या कार्बन आयटमवर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर त्या पॉझिटिव्ह चार्ज कार्बन आयटमचं हायब्रिडायझेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे हा कार्बन आयटम असेल तर या कार्बन आयटमचं आपल्याला हायब्रिडायझेशन काय असावं तर त्यासाठी आपण लक्षात ठेवा द कार्बन आयटम इन कार्बोकॅटायन shows sp2 हायब्रिडायझेशन म्हणजे याचा हायब्रिडायझेशन कोणतं असेल sp2 हायब्रिडायझेशन असेल. राईट. आता sp2 हायब्रिडायझेशन जर असेल तर त्यावेळेस आपल्याला माहीत आहे त्याची जॉमेट्री जी असेल तर ती किती असेल ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री किंवा सिंपल प्लॅनर म्हणू शकता आणि विथ 120 डिग्री बॉन्ड अँगल
हे आपण लक्षात ठेवा, बरोबर आहे. त्याचबरोबर पहा, याचं जर मी स्ट्रक्चर लिहिलं असेल तर हा तुमचा कार्बन आयटम असेल आणि तो प्लॅनर आपल्याला दाखवायचा आहे. प्लॅनर दाखवायचा असेल तर ऑल दीज 3 बॉन्ड्स विच आर प्रेझेंट ॲट द प्लेन, म्हणून आपण काय म्हणू शकता, याच्यावर आपल्याला एक एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल असतो, बरोबर आहे. याच्यामध्ये कुठलेही इलेक्ट्रॉन आपल्याला शिल्लक राहत नाहीत आणि त्यामुळे याच्यावर कोणता चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. हा तयार होत असताना तुम्हाला जर कळत नसेल तर मी तुम्हाला ऑर्बिटल पिक्चरनुसार तुम्हाला हे सांगू शकतो. पहा, समजा तुम्ही जर असं गृहीत धरलात ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, तर हा कार्बोकॅटायन जो असेल, तर हा कार्बोकॅटायन जो असेल, तर समजा आपण असं गृहीत धरू, हा कार्बन आयटम आहे, याच्यासोबत आपल्याला काय असेल, हा याचा एक ऑर्बिटल असेल आणि इथे एक तुम्हाला हायड्रोजनचा किंवा हायड्रोजन आपण घेऊ, बरोबर आहे. हा हायड्रोजन असेल, हा हायड्रोजन आणि हा कार्बन असेल, बरोबर आहे. हा sp3चा असेल. इथं आपण काय केलात, हा एक असेल, हा एक आपल्याला इलेक्ट्रॉन पेअर असेल हायड्रोजनचा, हा पण काय असेल, sp3चा असेल. इथं तुम्हाला काय असेल पहा, दुसरा एखादा कोणता तरी ग्रुप जात असेल, बरोबर आहे. म्हणजे याच्यामधला Cl असेल, समजा हा Cl, तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर असेल, हा तुमचा p ऑर्बिटल असेल. त्यानंतर तुम्हाला एक sp3 असेल आणि हा तुमचा एक हायड्रोजन आयटम असेल, बरोबर आहे. इथं इलेक्ट्रॉन पेअर आपल्याला माहीत आहे, बरोबर आहे. हा तुमचा मिथिल क्लोराईड आहे, म्हणजे मी काय लिहितो, याला 3 हायड्रोजन आयटम आहेत आणि हा Cl आहे, बरोबर आहे. हे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आहे. आता पहा, ज्यावेळेस याचा बॉन्ड ब्रेक होतो त्यावेळेस नेमका प्रकार काय होईल, तीच इलेक्ट्रॉन, हे जे इलेक्ट्रॉन्स आपण पाहिलेले आहेत इथले, हे इलेक्ट्रॉन्स हेट्रोलिटिकली बॉन्ड फिशन झाला पाहिजे. हेट्रोलिटिकली झाला पाहिजे म्हणजे इलेक्ट्रॉन कोणाकडे जातील, या क्लोरीनकडे जातील, बरोबर आहे. आणि जर क्लोरीनकडे जात असतील तर हा ऑर्बिटल जो आहे, तर तो ऑर्बिटल आपल्याला काय मिळेल का, एम्प्टी मिळतो. आणि ज्यावेळेस इथला इलेक्ट्रॉन पेअर तिकडे जातो तेव्हा त्याचं हायब्रिडायझेशन चेंज होतं. आणि ज्यावेळेस आपण याच्यात जर पिक्टोरियल दाखवला तर हा तुम्हाला काय दिसेल, हा त्याची जॉमेट्री बदलते आणि जॉमेट्री बदलल्यानंतर तुम्हाला प्लॅनर दिसतो आणि त्यामध्ये इथं तुम्हाला काय दिसेल पहा, हा एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल आपल्याला शिल्लक राहतो. हा एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल आणि हा तुमचा ऑर्बिटल आपल्याला मिळेल. तर याला आपण म्हणता एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल. इथं इलेक्ट्रॉन पेअर राहतील, इथं इलेक्ट्रॉन पेअर राहील, इथं इलेक्ट्रॉन पेअर राहील, इथं इलेक्ट्रॉन पेअर राहील, पण इथं राहणार आहे का, नाही, कारण याच्याजवळचे इलेक्ट्रॉन घेऊन जाणारा हा Cl आहे. म्हणून आपण याच्याकडे एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल, म्हणून त्याचं हायब्रिडायझेशन चेंज होतं, त्याची जॉमेट्री चेंज होते. जर आपण याच्यामध्ये बघितला तर तो टेट्राहेड्रल राहणार आहे, कारण त्याचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. पण ज्यावेळेस हा तुटला त्यावेळेस हा sp2चा बनतो, हा sp2चा बनतो, हा sp2चा बनतो, हा sp2चा बनतो, बरोबर आहे. आणि हा एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल, याला आपण काय म्हणू, व्हॅकंट ऑर्बिटल. व्हॅकंट ऑर्बिटल असं आपण त्याला म्हणू, बरोबर आहे. एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल राहतो, म्हणून त्याचं हायब्रिडायझेशन आपल्याला चेंज होतं आणि म्हणून इथं व्हॅकंट ऑर्बिटल आपल्याला प्रेझेंट असतो. म्हणून आपण याच्याकडं व्हॅकंट ऑर्बिटल, याच्याकडे एक व्हॅकंट ऑर्बिटल असतो, बरोबर आहे. आणि त्यामुळे याची जॉमेट्री आपल्याला अशी पाहायला मिळते. इथंपर्यंत आपल्याला त्या हायब्रिडायझेशन आणि कार्बोकॅटायन्सची इत्थंभूत माहिती मी तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग असे 3 प्रकारचे जे आपण कार्बोकॅटायन पाहतो, मग त्या कार्बोकॅटायन्सवर इलेक्ट्रॉनिक मुवमेंटचा काय परिणाम होत असतो याच्यावर आपल्याला क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. म्हणून अगोदर कार्बोकॅटायन्सची आपल्याला इत्थंभूत माहिती आपल्याला असावी म्हणून आपण हे सांगण्याचा प्रयत्न केला, बरोबर आहे. हे कार्बोकॅटायन झाला. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात अशाच प्रॉपर्टी दाखवणारा फ्री रॅडिकल आपण पाहतो. तर फ्री रॅडिकल्स आपण कशाला म्हणतात, त्याचबरोबर आपण त्याचे कॅरेक्टर्स, त्याचे टाईप्स आणि त्याच्यानंतर त्याचं हायब्रिडायझेशन, एवढ्या गोष्टी या तिघांसोबत कम्पेअर करा. एका टेबलमध्ये तुम्हाला तो व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करता येईल पहा. तर आता पहा पुढचा नेक्स्ट आपण पाहतो रिॲक्शन इंटरमिडिएटमध्ये आपण डिस्कस करत असताना फ्री रॅडिकल्स आपण म्हणू. फ्री रॅडिकल्स, आता मी जास्त बोलायची गरज पडू नये पहा. तर फ्री रॅडिकल्स आपण कुणाला म्हणतो पहा. फ्री रॅडिकल्स कुणाला म्हणतात, ऑड इलेक्ट्रॉन कंटेनिंग स्पेसिस आर कॉल्ड लाईक द फ्री रॅडिकल्स. म्हणून आपण काय म्हणू शकता, न्यूट्रल ऑड इलेक्ट्रॉन कंटेनिंग स्पेसिस, त्यांना आपण काय म्हणू शकता पहा, फ्री रॅडिकल्स म्हणतात, बरोबर आहे. जसं आपण एखादा हायड्रोजन डॉट केला, त्याला आपण डॉट असलेला जो इलेक्ट्रॉन असतो त्याला त्यांनी ऑड इलेक्ट्रॉन असं म्हटलेलं आहे, त्याच्यावर कुठल्या प्रकारचा चार्ज नसतो. तसंच आपण एखादा CS3 डॉट असेल, बरोबर आहे, त्याचबरोबर आपल्याला CS3CH2 डॉट असेल किंवा एखादा CS3CH
हा CH3 आणि हा डॉट असेल, यांना आपण काय म्हणतोय पहा, कार्बन फ्री रॅडिकल्स असं म्हणतात. हे काय असतील तुम्हाला, कार्बन फ्री रॅडिकल आपल्याला पाहायला मिळतात. मग आता पहा, कार्बन फ्री रॅडिकल्समध्ये जर आपण विचार केला तर आपण काय म्हणू शकतो, हा न्यूट्रल आहे, त्याच्यावर कुठल्या प्रकारचा चार्ज नाही, म्हणून आपण काय म्हणू शकता, द कार्बन आयटम इन कार्बन फ्री रॅडिकल कंटेन्स 7 इलेक्ट्रॉन्स. आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स कंटेनिंग असेल, 7 इलेक्ट्रॉन्स आपल्याला कंटेनिंग. कार्बोकॅटायन 6 हा 7, आणि जर 7 असेल तर याचा अर्थ काय होतो, लेस दॅन 8 आहे. लेस दॅन 8 असेल तर यांना आपण काय म्हणू शकता, इनकम्प्लीट ऑक्टेट. हे काय असेल तुम्हाला, इनकम्प्लीट ऑक्टेट आपण त्यांना म्हणतो. आणि इनकम्प्लीट ऑक्टेट जर असेल तर तो काय असेल, लॅक ऑफ इलेक्ट्रॉन असेल. लॅक ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच आपण त्यांना काय म्हणतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल. इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल यालाच आपण इलेक्ट्रॉन पुअर असं आपण त्यांना म्हणतो, राईट. मग आता पहा, हा काय असेल, हायली अनस्टेबल. आणि हायली अनस्टेबल जर असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो पहा, अनस्टेबल असेल तर व्हेरी रिॲक्टिव्ह. हे मोस्ट रिॲक्टिव्ह असतात, हे आपण लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. जसं कार्बोकॅटायन पण अनस्टेबल आहे, हा पण अनस्टेबल आहे. त्याचबरोबर आपण पुढं काय म्हणू शकता पहा, याच्यामध्ये जेवढे इंटरमिडिएट आहेत ते अनस्टेबल असतात, हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर बघा, हा जर तुम्हाला हे इनकम्प्लीट आहे, कशामुळं याला आपण हायली रिॲक्टिव्ह का म्हणतो, कारण तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट कशामुळं, इनकम्प्लीट ऑक्टेटमुळे. इनकम्प्लीट ऑक्टेट का, कारण त्याच्याकडं 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये आपण जे डिस्कशन केलं, जेव्हा त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, तो काय म्हणून काम करेल, मग तो वर्क ॲज ए इलेक्ट्रोफिल. म्हणून आपण इट वर्क ॲज इलेक्ट्रोफिल म्हणजे तो इलेक्ट्रोफिल म्हणजे ज्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, जो इलेक्ट्रॉनवर प्रेम करतो, त्यांना आपण काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रोफिल असं आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात राहील. त्यानंतर बघा, पुढं आपण जर बघितला तो कुणासोबत कंबाईन होणार आहे, तर तो दुसऱ्या एका फ्री रॅडिकल सोबत कंबाईन होणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह चार्ज सोबत किंवा निगेटिव्ह चार्ज सोबत तो कधीच कंबाईन होत नाही. दे ऑलवेज कंबाईन विथ द अनदर फ्री रॅडिकल्स. म्हणून आपण ऑलवेज कंबाईन विथ another only free radicals. हे फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. फक्त तो कंबाईन कोणासोबत होणार आहे, फ्री रॅडिकल सोबत, कारण याला एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि एक इलेक्ट्रॉन देणारा कोण राहणार आहे, तर दुसरा फ्री रॅडिकलच राहतो. म्हणून तो कधी एक फ्री रॅडिकल दुसऱ्या फ्री रॅडिकल सोबतच कंबाईन होत असतो, असं आपल्याला माहीत असावं. तर हे आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण लक्षात ठेवायचं आहे. पॅरामॅग्नेटिक असतो, पण त्या कन्सेप्टमध्ये मी आता जात नाही, पण तुम्हाला माहीत असावं की हा काय असेल, फ्री रॅडिकलचे हे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहता. आता याच्या टाईप्सवर गेलात आणि त्याच्या जॉमेट्रीवर गेलात तर आपल्याला काय पाहायला मिळतो पहा. तर त्यानंतर आपण पुढं काय म्हणतोय, तर याचे टाईप्स आपण बघितलात, सेम टाईप आहेत, सेम कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या फ्री रॅडिकलचे आपल्याला पाहायला मिळतील पहा. ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, टाईप्स ऑफ कार्बन फ्री रॅडिकल्स. मग कार्बन फ्री रॅडिकल्सचे टाईप्स पुन्हा आपल्याला काय मिळतील, 3 मिळतील, बरोबर आहे. मग मी आता तुम्हाला डेफिनेशन देऊ नये. ऑड इलेक्ट्रॉन जर प्रायमरी कार्बनवर तयार झाला तर त्याला आपण प्रायमरी कार्बोकॅटायन म्हणायचा. जर ऑड इलेक्ट्रॉन सेकंडरी कार्बनवर तयार झाला तर सेकंडरी सेकंडरी फ्री रॅडिकल म्हणायचा. आणि जर ऑड इलेक्ट्रॉन जर टर्शरी कार्बन आयटमवर येत असेल तर टर्शरी फ्री रॅडिकल्स असं म्हणतो. लक्षात येते. म्हणजे प्रायमरी फ्री रॅडिकल्स आपण कुणाला म्हणू शकता, बघा मी एक्झाम्पल लिहितोय, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल पहा. म्हणजेच आपण हा CH3CH2 डॉट, याला आपण काय म्हणू, इथिल फ्री रॅडिकल. प्रायमरी कार्बनवर ऑड इलेक्ट्रॉन बनला. त्याचबरोबर आपण काय म्हणू शकता, हा तुमचा CH3CH2 डॉट, याला आपण काय म्हणू, प्रायमरी फ्री रॅडिकल. त्यानंतर दुसरा काय असेल, सेकंडरी फ्री रॅडिकल आपण कुणाला म्हणू शकता, ऑड इलेक्ट्रॉन ॲक्वायर्स ऑन द सेकंडरी टाईप ऑफ कार्बन आयटम. म्हणजे ज्याला आपण CH3CH डॉट हा CH3, याला आपण काय म्हणू पहा, सेकंडरी कार्बोकॅटायन असं म्हणतो. आयसोप्रोपिल कार्बोकॅटायन इज द सेकंडरी टाईप ऑफ
ऑफ फ्री रॅडिकल. मग आता पहा, टर्शरी आपण कुणाला म्हणतो, टर्शरी फ्री रॅडिकल्स. तर टर्शरी फ्री रॅडिकल्स आपण कुणाला म्हणतात, CH3, C हा CH3 असेल, हा CH3 असेल, हा डॉट असेल, याला आपण काय म्हणतोय पहा, टर्शरी कार्बोकॅटायन असं म्हटलं, सॉरी टर्शरी फ्री रॅडिकल्स असं म्हणतात. बरोबर आहे. ऑड इलेक्ट्रॉन कोणत्या प्रकारच्या कार्बनवर तयार झालेला आहे किंवा असतो त्यांनाच आपण काय म्हणायचं आहे पहा, टाईप ऑफ फ्री रॅडिकल्स असं म्हटलं जातं. मग आता पहा, हे टाईप्स आपल्याला कळले. आता आपण याच्या हायब्रिडायझेशनकडे जाऊ. बरोबर आहे. तर हायब्रिडायझेशन जर आपण बघितलात, याला रिप्रेझेंट करायचं मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगायची वेळ येऊ नये पहा. तर हा तुमचा ऑड इलेक्ट्रॉन असा बनला, यालाच आपण असं लिहू शकतो. याला आपल्याला लिहायचं असेल तर आपण काय लिहू शकता, तर हा तुमचा काय असेल, याच्यावर तुम्हाला टर्शरी कार्बन आयटम आहे आणि हा टर्शरी कार्बन आयटमवर ऑड इलेक्ट्रॉन येत असेल तर इट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ दिस डिफरंट टाइप्स ऑफ कार्बोकॅटायन. फ्री रॅडिकल, जेवढे कार्बोकॅटायन बनतील तेवढे फ्री रॅडिकल पण बनतात. बरोबर आहे. म्हणून आपल्याला याचे प्रकार तुम्हाला माहीत असावेत. माझ्या डोक्यावर जरी ऑड इलेक्ट्रॉन आला तर त्याला आपण गुरमे फ्री रॅडिकल असं म्हणू शकता. लक्षात आलं. त्यामुळे आपण हे ऑड इलेक्ट्रॉन्स आपल्याला माहीत असावेत. त्यानंतर बघा, पुढं आपण पाहतो स्ट्रक्चर. याच्या स्ट्रक्चरबद्दल जर आपण विचार केला तर त्या स्ट्रक्चरमध्ये आपण काय सांगतोय, स्ट्रक्चरबद्दल आपण काय सांगतो, स्ट्रक्चर म्हणा किंवा त्याला आपण हायब्रिडायझेशन म्हणा. बरोबर आहे. स्ट्रक्चरमध्ये हा कार्बन आहे आणि तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, म्हणजेच तो तुम्हाला काय असेल पहा, प्लॅनरच असेल. पण त्याच्यामध्ये बदल कोणता असेल तर इथं तुम्हाला एक इलेक्ट्रॉन असतो ज्याला आपण अनपेड इलेक्ट्रॉन म्हणतात. यालाच आपण काय म्हणू शकता पहा, हाफ फील्ड ऑर्बिटल. त्याला आपण म्हणतो हाफ फील्ड, म्हणजे एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, त्यापैकी एकच इलेक्ट्रॉन याच्यामध्ये असतो, म्हणून आपण त्यांना काय म्हणायचं आहे, हाफ फील्ड असं म्हणतो. मग याच्यामध्ये काय पाहायला मिळेल पहा, हायब्रिडायझेशन कोणतं असेल, sp2 हायब्रिडायझेशन. sp2 हायब्रिडायझेशन. बरोबर आहे. हायब्रिडायझेशन कोणतं असेल, sp2 हायब्रिडायझेशन असेल तर आपल्याला काय मिळेल, ट्रायगोनल प्लॅनर. ट्रायगोनल प्लॅनर जर असेल तर त्याचा बॉन्ड अँगल किती असेल, 120 डिग्री. त्याचा बॉन्ड अँगल किती असेल, 120 डिग्री असं आपण त्यांना म्हणतो पहा. राईट. तर त्यानुसार आपण काय म्हणतो, 120 डिग्री बॉन्ड अँगल आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो पहा. लक्षात राहील. तर या पद्धतीनं आपण त्याचं हायब्रिडायझेशन आपल्याला माहीत असावं. बरोबर. त्यानंतर पहा, नेक्स्ट आपण पुढं पाहतोय ज्याच्यामध्ये आपण कार्बोकॅटायन्स आणि फ्री रॅडिकल्स कशाला म्हणतात याचं कंपॅरेटिव्हली स्टडी करण्याचा प्रयत्न तुम्ही करा पहा. म्हणजे तुम्ही टेबल तयार करू शकतो, कार्बोकॅटायन, फ्री रॅडिकल, कार्बोनायन्स. बरोबर आहे. याच्यामध्ये जर आपण केला तर तुम्हाला ते लक्षात येईल पहा. नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात लास्ट इंटरमिडिएट ज्याला आपण म्हणतो कार्बोनायन. बरोबर. नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात कार्बोनायन. तर कार्बोनायन्स आपण कुणाला म्हणतो पहा. याच्यामध्ये आपण काय म्हणता, हा हेट्रोलिटिक बॉन्ड फिशनमुळे घडतो आणि हेट्रोलिटिक बॉन्ड फिशनमुळे जर घडत असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणता, याची डेफिनेशन करत असताना निगेटिव्ह चार्ज्ड कार्बन स्पेसीज कॉल्ड ॲज कार्बोनायन्स. कार्बोनायन्सला आपण C निगेटिव्ह आपण लिहू, याला लिहिताना आपण C निगेटिव्ह आपण लिहायचा. बरोबर आहे. कार्बोनायन्स. राईट. मग आता पहा, याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, याच्यात आपण एखादा CH3 निगेटिव्ह आला किंवा एखादा CH3CH2 निगेटिव्ह आला किंवा एखादा CH3CH हा CH3 निगेटिव्ह आला, याच्यामध्ये आपण CH3 हा तुमचा CH3 आणि हा निगेटिव्ह आला, याला आपण काय म्हणू पहा, कार्बोनायन्स. बरोबर आहे. इथं टाईप्स पण लक्षात घ्या. याला आपण प्रायमरी म्हणू, याला सेकंडरी म्हणू, याला टर्शरी म्हणतो. बरोबर आहे. मी पुन्हा टाईप सांगायची गरज पडू नये. निगेटिव्ह चार्ज कोणत्या प्रकारच्या कार्बनवर तयार होतो त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, टाईप्स ऑफ कार्बोनायन्स. राईट. त्यानंतर बघा, त्यानंतर या कार्बन आयटम्सकडे जर बघितलात तर हा कधी बनणार आहे, दुसऱ्या बॉन्डेड आयटम्सकडून तो इलेक्ट्रॉन गेन केला असेल, घेतला असेल तर त्यावेळेस त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. म्हणजे त्याच्याकडे अगोदर किती होते, 7 इलेक्ट्रॉन होते, पुन्हा 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स, म्हणून आपण काय म्हणतो, कार्बन आयटम कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट शेल. त्यांच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स असतील, 8 इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट आपण 8 इलेक्ट्रॉन्स असेल तर काय असेल, कंप्लीट ऑक्टेट.
बरोबर आहे. हा कंप्लीट ऑक्टेट आहे कारण त्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा आता केमिस्ट्रीमध्ये काय होतं आहे पहा, जरी एखाद्या आयटम्सवर पॉझिटिव्ह चार्ज झाला किंवा पॉझिटिव्ह चार्ज झाला तरी अनस्टेबल आहे आणि निगेटिव्ह चार्ज झाला तरी तो अनस्टेबल आहे. इफ वी कंटेन द 8 इलेक्ट्रॉन्स, त्यांच्याकडे जरी 8 इलेक्ट्रॉन्स असतील तरी ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला किंवा निगेटिव्ह चार्ज आला तरी तो काय असतो, अनस्टेबल असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यामुळे आपण हा पण काय असेल तुमचा इनकम्प्लीट ऑक्टेट आहे, म्हणजेच आपण काय म्हणू, कंप्लीट ऑक्टेट आहे. कंप्लीट ऑक्टेट आहे म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, तो इलेक्ट्रॉन रिच झाला. त्याला आपण काय म्हणू, इलेक्ट्रॉन रिच असं म्हणतो. इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे. मग आपण इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, दे ऑलवेज कंबाईन विथ इलेक्ट्रॉन डिफिशियंट. बरोबर आहे. तो शांत बसणार नाही, तो अनस्टेबल आहे तरी तो हायली काय असेल तुम्हाला, हायली अनस्टेबल. हा हायली अनस्टेबल आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, रिॲक्शन करण्याची त्याची तीव्रता जास्त आहे, त्याला आपण हायली अनस्टेबल असं म्हणतो. आणि त्याचबरोबर आपण हायली अनस्टेबल असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकता, दे कंबाईन विथ अनदर पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस और इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. म्हणून आपण कंबाईन विथ इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, त्यालाच आपण काय म्हणू शकता, पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस. बरोबर आहे. त्यानंतर बघा, हे जर आपण पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिससोबत कंबाईन होतो म्हणजे तो इलेक्ट्रॉन त्यांना देतो आणि देणाऱ्यांना आपण पुढे चालून काय म्हणणार आहात, न्यूक्लिओफिल. म्हणून तो काय म्हणून काम करेल, वर्क ॲज न्यूक्लिओफिल. तो न्यूक्लिओफिल म्हणून आपल्याला काम करत असतो. म्हणजे न्यूक्लिओफिल कुणाला म्हणतो, न्यूक्लियस लव्हिंग, म्हणजे ज्याच्याकडं न्यूक्लियसची गरज आहे त्याला तो पॉझिटिव्ह स्पेसिस जो असतो, प्रोटॉन असेल किंवा न्यूट्रॉन असेल, जे न्यूक्लियसमध्ये असणारे असतात, मग त्यांच्यावर त्याचं प्रेम असतं, त्याच्या इलेक्ट्रॉनवर प्रेम नसतो. आणि पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणजे त्याच्यात प्रोटॉनची संख्या जास्त होते, इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते. आणि म्हणून याला आपण काय म्हणता, न्यूक्लियस लव्हिंग. आणि न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिसलाच आपण न्यूक्लिओफिल असं म्हणतो. आणि तो इलेक्ट्रॉन रिच सेंटर असतो आणि तो कधी इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटरकडे जातो. आणि त्याचबरोबर तो कंप्लीट ऑक्टेट कंटेनिंग असतो कारण त्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि अशा पद्धतीने आपण हे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आपण सांगू शकता. लक्षात येते, हे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स कुणाचे असतील, कार्बन आयन्सचे आपण पाहतो. बरोबर आहे. आता आपण पाहणार आहात टाईप, मी सांगत नाही तुम्हाला, टाईप सांगितलेले आहेत प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, हे लक्षात ठेवा. तशाच प्रकारचे तुम्हाला दुसरे पण कार्बन आयन्स मिळतात, जसे कार्बोकॅटायन मिळाले, जसे कार्बन फ्री रॅडिकल मिळाले, तसेच तुम्हाला कार्बन आयन्स पण तेवढ्याच प्रकारचे मिळतात. लक्षात येतं तुमच्या. मग आता पहा, याच्यानंतर आपण पुढे पाहतो याच्या स्ट्रक्चरबद्दल. आता स्ट्रक्चर जर बघायचं असेल तर थोडं वेगळं असेल. बरोबर आहे. आत्तापर्यंत आपण स्ट्रक्चर कार्बोकॅटायन आणि कार्बन आयनचं सेम पाहिलं, पण याच्यामध्ये काय दिसतं पहा, स्ट्रक्चरचा विचार जर आपण केला, स्ट्रक्चर किंवा हायब्रिडायझेशन म्हणा, तर हा कार्बन आयटम असेल तर हा कार्बन आयटम आपल्याला काय म्हणतो, याच्याकडं जी जॉमेट्री असेल तर एक इलेक्ट्रॉन पेअर आपल्याला याच्याकडे पाहायला मिळतो. बरोबर आहे. निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे काय असेल, इलेक्ट्रॉनची जोडी आहे. म्हणजे जिथं मी तुम्हाला असंही दाखवू शकतो, हा इलेक्ट्रॉनची जोडी आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. म्हणून आपण काय म्हणू शकता, याचा हायब्रिडायझेशन जर बघितला तर हायब्रिडायझेशन कोणतं असेल तर हायब्रिडायझेशन आपल्याला sp3 पाहायला मिळतं. बरोबर आहे. याच्याकडं आपल्याला काय असेल पहा, फुलफिल्ड ऑर्बिटल. याच्याकडे जो ऑर्बिटल असेल तर फुलफिल ऑर्बिटल असतो, इलेक्ट्रॉन पेअर असतात, इलेक्ट्रॉन पेअर त्याच्या ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट असतात. आणि त्यामुळे sp3 जर असेल तर तुम्हाला माहिती आहे याची जॉमेट्री कोणती असेल, मग तर त्याला आपण पिरॅमिडल जॉमेट्री कोणती पाहायला मिळेल, पिरॅमिडल जॉमेट्री पाहायला मिळेल. लक्षात येते. आणि त्यानुसार तुम्हाला जर आपल्याला एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल तर त्याचा बॉन्ड अँगल आपल्याला किती 2.5 रिड्यूस होतो. म्हणजेच आपल्याला काय असेल पहा, 107 डिग्री हा तुम्हाला काय असेल पहा, बॉन्ड अँगल आपल्याला पाहायला मिळतो. हे आपण या स्ट्रक्चरबद्दल, या कार्बन आयन्सच्याबद्दल आपल्याला माहिती असावं. निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे याच्यावर काय असेल, इलेक्ट्रॉन पेअर असतो आणि हा निगेटिव्ह चार्ज कार्बन आयटम असेल, याला आपण स्ट्रक्चर ऑफ कार्बन आयन्स म्हणू शकता. लक्षात राहील. तर या पद्धतीने आपण हे जे इंटरमिडिएट आपण बघितला 3, ज्याला आपण फ्री रॅडिकल,
कार्बोकॅटायन आणि कार्बोनायन्स, राईट. तर हे आपल्याला कंपॅरेटिव्हली तुम्ही स्टडी करण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी डिफरन्स आहेत. जसं बघा आता पहिल्यांदा काय असेल, फ्री रॅडिकल लिहिलात न्यूट्रल आहे, कार्बोकॅटायन घेतलात काय तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आहे, कार्बोनायन्स घेतलात निगेटिव्ह चार्ज. त्यानंतर पुढं काय करू आपण, इलेक्ट्रॉनची संख्या. फ्री रॅडिकलकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत, कार्बोकॅटायन्सकडे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, कार्बोनायन्सकडे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे. त्याचबरोबर हा इलेक्ट्रोफिल म्हणून काम करतो फ्री रॅडिकल, कार्बोकॅटायन पण इलेक्ट्रोफिल म्हणून काम करतो, कार्बोनायन्स हा न्यूक्लियोफिल म्हणून काम करत असतो, राईट. त्यानंतर आपण काय सांगू शकता, हा पण एक फ्री रॅडिकल आणि कार्बोकॅटायन इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत, कार्बोनायन्स काय असेल इलेक्ट्रॉन रिच आहे, बरोबर आहे. त्यानंतर पहा फ्री रॅडिकल कंबाईन विथ अनदर फ्री रॅडिकल, कार्बोकॅटायन्स कंबाईन विथ इलेक्ट्रॉन रिच सेंटर, कार्बोनायन्स कंबाईन विथ इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर, बरोबर आहे. नेक्स्ट आपण पुढं काय सांगू शकता, पुढं आपण काय म्हणू शकता, हायली तिन्ही काय असतील तुम्हाला हायली अनस्टेबल आहेत. त्यानंतर आपण पुढं काय म्हटलात की याच्या हायब्रिडायझेशन sp2 sp2 आणि कार्बोनायन्स sp3, बरोबर आहे. हा ट्रायगोनल प्लॅनर, हा पण कार्बोकॅटायन पण ट्रायगोनल प्लॅनर आणि तो काय असेल तुमचा पिरॅमिडल असेल, लक्षात येते. त्याचबरोबर आपण याचा बॉन्ड अँगल 120, याचा 120, त्याचा किती असेल 107, बरोबर आहे. आणि यांचे सर्वांचे प्रकार जर बघितलात तर ते प्रकार मी तुम्हाला सांगितले प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, बरोबर आहे. ह्याच्यात जेवढे कार्बोकॅटायन बनतात तेवढेच फ्री रॅडिकल बनतात, तेवढेच कार्बोनायन्स बनतात. दिस इज अबाउट द रिॲक्शन इंटरमिडिएट्स ड्यू टू द बॉन्ड फिशनमुळे आपल्याला तयार झालेले हे इंटरमिडिएट आपण बघितलात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे जे इंटरमिडिएट्स आहेत यांच्या स्टेबिलिटीबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आणि हे इंटरमिडिएट जेवढे स्टेबल असतील तेवढीच रिॲक्शनचे प्रोडक्ट पण आपल्याला जास्त मिळतात, चांगले मिळतात, जास्त अमाऊंटमध्ये मिळतो. म्हणून आपण रिॲक्शनचा जो रेट असेल, रिॲक्शनची जी तुम्हाला स्ट्रेंथ असेल तर ती कशावर डिपेंड असेल, तर दोज रिॲक्शन्स विच फॉर्म द स्टेबल इंटरमिडिएट विच गिव्स द मोर प्रोडक्ट और विच गिव्स द मोर और हायली रेट ऑफ रिॲक्शन, तो रेट ऑफ रिॲक्शन आपल्याला जास्त असतो. आणि त्यासाठी इंटरमिडिएटची आपण आज माहिती पाहिलात. मग आता स्टेबल कोण आणि ते स्टेबल कशाहून ठरवायचे, त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक मूव्हमेंट आपल्याला माहीत गरजेचे आहे, ज्याला आपण मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन कशी घडते त्याबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करू. या लेक्चरमधल्या कुठलाही पॉईंट सोडायचा नाही, तरच तुम्हाला GOC समजणार आहे. आयुष्य जातं, लोकांचं GOC कळत नाही. त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे, प्रत्येक शब्द मी तोडून फोडून सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही समजून घेताल. आणि डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.